रक्तवाट भाग 3. रात्रीच्या अंधारात वीज चमकली आणि सिद्धूचा रक्ताने माखलेला चेंडू जमिनीवर पडलेला दिसला. सूर्यकांतने तो उचलला. सिद्धू अजून जिवंत आहे, पण तो कुठे नेला गेला? पूजाचे डोळे पाणावले. आपण आज काही केलं नाही तर तोही परतणार नाही. किरणचा कॅमेरा अजूनही चालू होता. त्याने पाहिलं, फुटेजमध्ये लाल चोळी घातलेली बाई क्षणभर कॅमेऱ्यात दिसते आणि लगेच गायब होते. जणू ती धुक्यासारखी विरते. तो थोडा दचकतो आणि बोलतो, आपल्याला सिद्धूला वाचवायचं असेल तर पुन्हा पाटीलवाड्यात शिरायचं. ते मशाली आणि टॉर्च घेऊन आत गेले. वाड्यात पुन्हा तोच कुचका वास, भिंतींवर लटकलेली जुनाट फोटोज ज्यात पाटील कुटुंबीय होते. एका फोटोमध्ये गौराबाई स्पष्ट दिसत होती. लाल चोळी, लांब केस, थंड नजर. हीच ती बाई आहे. पूजाने फोटो दाखवला. किरण थरथरत म्हणाला, मी हिला पाहिलंय, अगदी अशीच दिसते. हीच सिद्धूला उचलून घेऊन जात होती. त्यांना तलघरातून काही आवाज येतात, पण तलघरात जाण्यासाठी मार्ग त्यांना मिळत नाही. तेवढ्यात वाड्याच्या मागच्या बाजूला दार उघडल्याचा आवाज येतो. ते तिकडे जातात तर वाड्याच्या मागे एक गंजलेलं दार होतं. खूप धडपड करून त्यांनी दार उघडलं. खाली अंधारात उतरणारा जिना होता. ते हळूहळू खाली उतरले. तलघरात पोहोचल्यावर त्यांना कुजलेल्या मांसाचा वास आला. जमिनीवर लहान लहान हाडं, रक्ताचे वाळलेले डाग आणि काळ्या मेणबत्त्यांचे अवशेष विखुरलेले होते. मध्यभागी एक लोखंडी पिंजरा होता. पिंजऱ्यातून हलकासा आवाज आला, वाचवा मला. सूर्यकांत टॉर्च लावतो. आत सिद्धू बसलेला होता. त्याच्या हातापायांना दोरखंड बांधलेले होते. पूजा धावत त्याच्याकडे गेली. सिद्धू, बाळा घाबरू नकोस, आम्ही आलोय. तेवढ्यात तलघरात पावलांचे आवाज घुमले. कोणीतरी खाली उतरत होतं. कोण आहे तिथं? सूर्यकांतने पिस्तूल रोखलं. अंधारातून एक उंच काळी सावली समोर आली. हळूहळू ती प्रकाशात आली. तो एक माणूस होता. वय साधारण 50चं. त्याच्या डोळ्यात विकृत चमक होती. त्याने हसत विचारलं, तुम्हीही बळी द्यायला आलात का, की मला थांबवायला? तू कोण आहेस? सूर्यकांतने ओरडून विचारलं. तो माणूस जोरात हसला. मी आहे गणेश पाटील, गौराबाईचा वंशज, आणि हे सगळं मीच करतो. गावाची भीती, तिचं भूत, सगळं माझा खेळ आहे. गणेश पाटीलने सांगितलं, गौराबाई माझी पणजी होती. तिच्या तंत्रविद्येचा वारसा मला मिळाला. या रक्तवाटेवर बळी दिलं की माझं आयुष्य वाढतं, माझं सामर्थ्य वाढतं. गावकऱ्यांना वाटतं भूत आहे, पण खरं तर मीच आहे भूत, जिवंत भूत. किरण थरथरत विचारतो, पण मग म्हणून आदित्य, रामभाऊ त्यांना कुठे नेलंस? गणेश विक्षिप्त हसला. ते आता बळीचं अन्न झालेत. त्यांचे आत्मे माझ्यासोबत बांधलेले आहेत. तेवढ्यात खोलीत अचानक थंड वारा सुटला. भिंतींवर सावळ्या नाचायला लागल्या. एकाएकी लाल चोळी घातलेली बाई त्यांच्यासमोर प्रकट झाली. पूजाचा आवाज थरथरला, हे खरंच भूत आहे? पण सूर्यकांत ओरडला, नाही, हे गणेशचा डाव आहे. त्याने पुढे जाऊन त्या बाईकडे पिस्तूल उगारलं. पण पुढच्या क्षणी ती बाई हवेत विरली आणि तिच्या जागी धुरकट आकृती उभी राहिली. गणेश मोठ्याने मंत्र म्हणू लागला. आकृती जिवंत झाली आणि पूजाच्या दिशेने झेपावली. तेवढ्यात सूर्यकांतने गोळी झाडली, पण पुन्हा काहीच परिणाम झाला नाही. पूजा ओरडली, हे फक्त धूर नाही, हे आत्म्यांचं बंधन आहे.
आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. तिघांनी पटकन सिद्धूला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. गणेश ओरडला, तो मुलगा माझा बली आहे. त्याला घेऊन कोणी जाऊ शकत नाही. तो पुढे झेपावला. सूर्यकांत आणि किरण त्याला थांबवायला झगडले. पूजाने सिद्धूला उचललं आणि जिन्याकडे धावली. गणेशने मेणबत्त्या विझवल्या. अंधार गडद झाला. सावळ्या भयानक आवाज करू लागल्या. तिघं कसंबसं बाहेर पळाले. वाड्याचे दार आपोआप आपटलं. सिद्धू वाचतो, पण त्याची मानसिक स्थिती बिघडलेली असते. सिद्धू सकाळी शुद्धीवर आला. तो रडत म्हणाला, ती बाई मला घेऊन जात होती. तिचे डोळे जळत होते. मला खूप भीती वाटली. पूजाने त्याला शांत केलं. सूर्यकांत आणि किरण एकमेकांकडे पाहिले. गणेश पाटील फक्त माणूस आहे की खरोखर गौराबाईच्या आत्म्यांचा खेळ आहे? किरण हळू आवाजात म्हणाला, मला वाटतं हे दोन्ही आहे. माणूस आणि भूत दोघं मिळून त्रास देत आहेत. हे फक्त एकट्याचं काम नाही. रात्री सूर्यकांत आपल्या ऑफिसमध्ये केसची नोंद करत होता. त्याच्या टेबलावर अचानक वही पडली. तीच जुनी गौराबाईची वही. त्याने उघडली तर आत लिहिलेलं होतं, सूर्यकांत, तुझा पुढचा नंबर आहे. त्याच्या कपाळावर थंड घाम फुटला.